अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सहजानंद नाथाय नमः. श्री गुरुराया तू थोर, तुमचा फार उपकार. उतराईशी शरीर लोन करून या टाकू, तरी न फिटे काही. चंदनी झिजविता देई, मौनची चरणी डोई. ठेवू हे भले अवश्य या देहासी मरण, न चुके कल्पांती जाण. जववरी आहे हे स्वाधीन, तोवरी लावेन सेवेसी. कोणती सेवा करावी ऐसी इच्छा उद्भवली जीवी, ती जाणूनी बरवी आज्ञा केली पाहिजे. चरित्र वर्णू संतांचे, जेणे मन समाधान तुमचे. होईल जरी साचे, तरी मती दिजे स्वामी. तुची बुद्धी दाता पूर्ण, उडवी देहाचे मीपण. तेची मिळवी ब्रह्मी पूर्ण, कृपा दृष्टीने. जड कधीही जाणार, कृमी कीटक भस्म त्रिप्रकार. याचा परिणाम सार, कळवाला तव कृपे. जोवरी वर्ते प्रारब्ध योग, तोवरी न सरती भोगाभोग. सुख दुःखादी पांग, येती जाती. सुखाची इच्छा करिता, दुःख येते न इच्छिता. हे न तुटे सर्वथा, देह पातापर्यंत. जरी तुझी चरणीची प्रीती, न लागे गा निश्चिंती. तरी आले तैसे जाती, पशु सारिखे. वंदन तुझे या पायाचे, हेची अनुष्ठान साचे. पांग फिटती जन्मांतरीचे, मागील सर्व. ऐकोनी कृपेची प्रेममूर्ती, संतोषली निजचित्ती. आता सांडोनी वाक्यस्तुती, निरोपी संतलीला. मनी आनंद वाटला, दृढ लागलो चरणाला. मती देता तुची देखिला, अन्य नसे कोणी. अंतरी तुमचे ठाण, तुम्ही बोलविल्या बोलेन. मनोनी नमन करोनी या मन, बोलू इच्छिले पूर्वानुसंधान आठवणी. देती चित्ती कृपादानी, दासाचे निमित्त करोनी. आपणची वदता ती, पूर्वाध्यायी चरित्र. भक्त महिमा पवित्र, वर्णिलासे स्वतंत्र आवडीने. वर्णिले तुकाराम जन्मकथन, हरिले द्विजांचे अभिमान. समाधीस करुनी नमन, डुलविली जेणे. आता पुढे कथानक, कैसा वर्तला देख. तुकाराम येताची मिळती लोक, दर्शनाकारणे. असंख्य जत्रा मिळू लागे, जिकडे तिकडे लोक मागे. दर्शनी घर्षण होता अंगे, बेजार होता ती. कोणी करू नेदी स्नान, कोणी करून नेदी भोजन. जनाभेने रानोरान, पळती एखादे समयी. नाना प्रकारे शिव्या देती, परी ते उपदेश पर मानिती. निर्भयपणे मिठी मारती चरणावरती. पाऊल पडू नेदी पुढे, जत्रा भरली चहूकडे. जिकडे पहावे तिकडे समुदाय जमलासे. पिपीलिका रव लागली, अष्टप्रहर यात्रा जमली. माळबुक्यांची गर्दी झाली, अगणित बर्फी पेढे. खजुरे बदाम श्रीफळ, अर्पिती नारी नर सकळ. कोणी येती भक्त प्रेमळ, विदेह स्थिती होतसे. टाळ मृदुंगाची घाई, हरिनामाची गर्दी पाही. दिंडी पताकासी नाही, पार तेथे. पूर्वी झाला तुका भक्त, जन उद्धरिले असंख्यात. दावोनी सुलभ भक्तिपंथ, जडमुड तारिले. तदुपरी हेही जाणा, वरी पिसा अंतरी शहाणा. सहज बोलता उपदेश खुना, कळो येती तात्काळ. चर्चा जगात उठली, नवसा पावे तुका माऊली. कोणी लेकरे आणली, नवस फेडावया. कित्येक जावळ काढिती, कोणी रोग जावा म्हणती. सहज अवलोकिता कृपामूर्ती, तात्काळ निरस. कोणचे उठे पोटशूळ, कोणी ज्वराने तळमळ. अनंत व्याधी परिमळ, कोठवरी वर्णाव्या. सहज जयाचे अवलोकन,
तात्काळ तुटे जन्म मरण, एर बापुडे रोग जाण, राहतील केवी. रोग जाती देशोधडी, पीडा पळती बापुडी, त्रिविध जन लवड सवडी, निरोगी होणे जाताती. वास्तवे करती हे गावी, तेथील एक देशमुख भावी, अनन्य भावे शरण पायी, लागतसे चरणासी. दिननिशी दर्शनासी यावे, जाणोने तुकाराम स्वभावे, मागे पुढे सांभाळावे लागे तयासी. कांतेशी ऋतू प्राप्त झाला, विनंती करी महाराजाला, पिसूनी येती घराला, आज्ञा द्यावी मज लागी. त्वरे निघाला तेथुनी, वेगी पातला निज सदनी, जात गोत पाचारुनी, भोजनासी पातले. निशी समय प्राप्त झाला, केला श्रीमंती सोहळा, रंगमहाल सजविला विलासा कारणे. छप्पर पलंगी नरम, मखमली गादी उत्तम, उषा गिरद्या मऊ परम, सेज केली होती. बिलवर हंडी गिलासे, गुलाबदानी तो गुलाब खासे, अत्तरा अरगजे अनारिसे, ठेविले मंचकाजवळी. अष्टगंधाधिक सुगंधित, विषय चोचले अनेक, तबकी तांबूल करुनी देख, ऐतेच ठेविले होते. चौकी मांडुनी त्यावरी, शीतोदकाची ठेविली झारी, पंचपक्वान्न नाना परी, फराळासी ठेविले. सर्व मिळोनी सौभाग्य नारी, उठणे लाविती परोपरी, खून कळताच अंतरी, प्रगट झाले महाराज. भक्तांचे मानस पहावे, मनोनी आले स्वभावे, देशमुख उठोनी धावे, मिठी मारली चरणासी. अरे ऐक रे एक मात, आज मी राहतो घरात, बायको दिजिये करीत भोगा कारणे. अवश्य म्हणे भक्तराय, सर्वांशी वाटले आश्चर्य, त्वरित जाऊनी मंदिरी स्वय, पौढते झाले. धन्य ज्याचे भाग्य उदयले, जन्मांतरीचे पुण्य फळले, निजश्रेयसी चरण लागले तुकेंद्राचे. इकडे पिशू नादी सासू सासरे, कुजबुज करीती सारे, हे विचित्र गती अनिवारे, कैसे घडली. गुरु झाला तरिया समया, बाई लईची भोगावया, रंग वितळुनी गेला वाया, आता कैसे करावे. मागे पुढे निंदिती, परी समान ज्या निंदास्तुती, कळी काळाची नसे भीती, तो कोणास भील. आता यासी कैसे करावे, कोणी म्हणती बाहेर घालावे, खटपट करती अवघे, देशमुखासी बोलती. परी तो स्वच्छांतकरण, तीळ मात्र न ढळे ज्याचे मन, श्रीस देऊनी आपण कपाट बंद केले. तुम्ही सर्व धरा धीर, पहा कैसा होतो चमत्कार, बाळ ब्रह्मचारी तुकेंद्र, न भ्रष्टे कदापि. यद्यपि दैवयोगे संग, घडला तरी निसंग, उदयला माझा भाग्ययोग प्रारब्धाचा. पूर्वी कथा ऐकली, कबीर भक्ते कांता आपुली, खांदी वाहुनी दिदली वानिया कारणे. काय त्याचे धैर्य, येते प्रत्यक्ष गुरुमाय, याचे हस्ते अपाय दूर होईल माझा. बहु समजावी तो जना, परी नये कोणाचे मना, अभक्त जन बोलती नाना, देशमुख निर्भय अंतरी. असो इकडे निज मंदिरी, कांता बसे पाटावरी, ताने बाळ मंचकावरी, लोळीत देखिले. एकाएकी दृष्ट गेली, थोर मूर्ती लहान झाली, आश्चर्य वाटुनी नेत्र कमळी, प्रेमाश्रू पातले. आक्रोशे लेकरू रडू लागे, उचलून घेती लगबगे, स्तनासी लावणी बाळ वेगे, पाना पाजू लागली. बाळाचा कोलाहल ऐकून बाहेर जमले सर्वजण, देशमुख धावत येऊन कपाट उघडिले. कडी उघडिता तात्काळ, स्तनपान करिता देखिले बाळ, निंदक दुर्जन कुटील, तेही येती पहावया. आश्चर्य मोठे झाले, राधे गृही कृष्ण गेले,
आनया येता प्रेम बळे बालक झाले जेवी. ती कथा पुराणी होती ऐकली, आज ही प्रत्यक्ष देखिली. अघटित घटना दाखविली स्वामी तुकेंद्राने. सर्व मिळोनी अबला ई करती गलबला. हात लावणी हनवटाला हे कैसे झाले जाले म्हणती. ग्रामी मात प्रगटली मिळाली सर्व मंडळी. आज कृष्णलीला अनुभवली वाटती आम्हा. भाग्य उदयले देसाई जोशी होरा सांगती पाही. भनंग भिकारी लवलाही येऊनी नवलही करीती. अन्य यातीच्या अबला लेकरावरुनी घेती आला बला. काजळ लाविती गालाला दृष्ट होईल मनोनी. अग आई अग बाई कैसे झाले देसाईस लेकरू सापडले. एकमेकी आनंदू लागले परी न कळे अघटित करणी. देशमुख म्हणे सर्वा लागुनी हे लेकरू नव्हे माझे धनी. गुरु महाराजांनी अद्भुत करणी करुणी पावन केले. सर्वासी समजावून लाविले लेकरू मंचकी होते निजविले. तेच गुप्त झाले न कळे गेले कोठे. आश्चर्य करती अवघे जन धन्य तुका सद्गुरु पूर्ण. अवतार पुरुष न कळे खुन अन्याय लागी तयासी. सत्य दिनोद्धार करावया घेतला अवतार. पाहती तो ग्रामाबाहेर प्रगटले एकाएकी. ऐसे समजून कौतुक समुदाय जमुनी सकळीक. जाऊनी तुकेंद्रा सन्मुख लोटांगण घालिती. दररोज दर्शनासी जाती लोक नेमासी. पाप ताप अहर्निशी दग्ध होती क्षणमात्रे. ऐसा काही काळ लोटला स्वामी करती उत्साहाला. गुरु चिन्मयानंदाचे पादुकेला स्थापून भजती आदरे. मोजे येळगाव पुण्यक्षेत्र तेथे श्रीगुरु नांदती स्वतंत्र. आषाढी कार्तिकी पवित्र उत्साह होतो गजरेसी. आषाढ मासी भक्तमेळा उत्साहासी धावून आला. तव प्रणिता नदीस पूर आला अत्यद्भुत. नदी उतार करोडी गाव हादगाव तालुका अपूर्व. यात्रा अडवली सर्व नदीस उतार नाही. आषाढ मास पर्जन्य काळ पात्रा करी तळमळ. परी न उतरे नदी जळ नावरूख आणविली. ती फुटकी धड नाही परी लक्ष लागले श्रीगुरु पायी. कधी जाऊनी चरणी डोई ठेवूसे इच्छिती. सर्व बैसले नावेत अर्ध आली जळात. आधीच फुटली जळात भरू लागले नाटोपे. ऐसे पाहुनी यात्रेकरी तात्काळ घाबरले परोपरी. आज आयुष्य भानू निर्धारी वाटे खुंटला सर्वांचा. सर्वासी एकदाची मरण कळो आले निर्वाण. मनोनी सकळ जन धावा करती तुकयाचा. धावे पावे श्री गुरुराया करुणानिधे परात्पर सकया. बुडतो येई धावोनिया तारी दयाळा आम्हासी. मंदाधाने भुललो चरण सेवा विसरलो. मनोनिया पडलो भवपाशा माझी. सोडवी आम्हा येतोनी दयानिधे चक्रपाणी. हे वचन तुकाचे श्रवणी श्रुत झाले तात्काळ. पूर्वी पुराणी कथा ऐकली धावोनिया वनमाळी. जहाज रक्षी प्राचीन काळी तैसे केले तुकयाने. सरसरोनी उठावला धावोनी समीप आला. नौकेशी हात देऊनी ते वेळा आणता झाला तीरासी. पुन्हा गुप्त रूपे पूर्वस्थळी जाऊनी बैसे तुका माऊली. तव वस्त्रे सर्व भिजली जन पाहती डोळा. लगबगे सर्व भक्त मंडळी देवाजवळ येती झाली. लोटांगण घालून नमिली श्री गुरुमूर्ती. ग्रामस्थ पुसती तयास नदी भरली साचोसाच. कैसे आले तीरास हे न कळे आम्हासी. तव बोलती मंडळी संकट ओढवले सकळी. नौकेत जळ भरता तात्काळी धावा केला श्री गुरु तुकयांचा. अर्धभाग नदीत
पाण्याने नौका भरली समस्त, सर्वांचे जीवन तळहातात आले ऐसे वाटले. निराशा मनी झाली, धावली तेव्हा तुका माऊली, हात घालोनी नौकेतळी, लोटून आणली लो मात्रे. तात्काळ आणोनी तिरी, सोडोनी गेले निर्धारी, कोठे असती कैवारी, चरण पाहू तयांचे. ऐसे कौतुक केले, कधी पाहू ती पाऊले, मन होते उतावळे, सत्वर दर्शन करावया. तेथेच बैसले होते मुनीश्वर, वस्त्रे भिजली वाहे नीर, आश्चर्य करती सर्वत्र, म्हणती केव्हा कैसे गेले. अगम्य त्याची अघटित करणी, भक्ता पावली निर्वाणी, ठाईच राहोनी क्षणोक्षणी, चमत्कार आचरती. नकळे अघटित संत चरित्र, करुणी अकर्ते स्वतंत्र, संत दयाळू साचार, नमस्कारिती सर्वजन. हाती अखंड चिलीमसे, तीत तंबाखू ना अग्निवसे, परी ती रिकामी नसे, भरुनी उरलीच आहे. श्री गुरु स्मरोनी मुख लागे, तव धडधडीत ज्वाला निघे, अहंकृती जाळुनी भस्म अंगे, होनी जाय सवेची. देह अहंतेचे वारे, धूम्रपानी झाडी सारे, लोकीवरती चिलमिकारे, परी ते ज्ञानकुंड होय. पहा त्यांचे तपोबळ, अग्नी राबे सर्व काळ, जेवी ज्ञानेश्वर प्रताप, आगळे करोन दावी विसोबाते. निवृत्ती महाराजे इच्छा केली, मांडे पाहिजे एकाळी, तेव्हा मुक्ताबाई गेली, पात्र आणावया. तो विसोबाने खेचराई केली, मुक्ताबाई रडू लागली, नेदी भोजने मनोनी आली, ज्ञानेशापासी, प्राणापान भातासार, हृदयी पेटवी वैश्वानर, पाठीवरी मांडे सत्वर, भाजीतसे मुक्ताबाई. योग मार्ग साधुनी, हृदय पेटविती अग्नी, तेवी तुकयाने अग्नी साधुनी, ठेविलासे स्वाधीन. जेव्हा इच्छा वाटे, तेव्हा तात्काळ चिलमित प्रगटे, ऐसे कलियुगी संत गोमटे, विरळची आढळती. असो उत्साह आनंदे झाला, तुका तेथेच राहिला, कोणा न कळे त्याची लीला. अगाध देवादिकासी, हे तुकाराम चरित्र, नित्य पाठ करी जो नर, त्याची चिंता दूर, होईल क्षण मात्रे. संतती संपत्ती धन, प्राप्त होईल त्या कारण, नित्य करिता श्रवण मनन, विरक्ती बाणे अंतरी. पुढे कथा गोड बहुत, सादर श्रोते देऊनी चित्त, ऐकावे जी सज्जन संत, ही विनंती सलगीची. कृपाळू श्री गुरु समर्थ, आपले आपण वधवी चरित्र, मज करुनी निमित्त मात्र, लेखन साहित्य पुरविती. स्वस्ती श्री संत लीलामृत, परमहंस तुकाराम चरित्र, मंदमुखी जीवन बोलत. द्वितीय अध्याय गोडहा. श्री चिन्मयानंदार परमस्तु. नमो भगवते तुकारामाय, सर्वसाक्षी वामनानंदाय नमः.